पुढची बातमी आहे नागपूरमधून। नागपूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष हे एकत्र निवडणूक लढण्यावरती एकमत झालेले आहे। काँग्रेस 129, पवारांची राष्ट्रवादी 12, ठाकरेंची शिवसेना 10 जागांवरती लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर याची अधिकृत घोषणा होण्याची देखील शक्यता आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे आहे। भाऊ, जो एक महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला, काँग्रेस 129, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 12 आणि शिवसेना उभाटा ही 10 जागेवर लढणार आहे। यामध्ये किती तथ्य आहे? काल रात्रीपर्यंत आमच्या बैठकी झाल्या आणि राष्ट्रवादी शिवसेनाच्या लोकांशी आमची बोलणी झाली आणि प्रारंभी जवळपास 12 जागेंवर राष्ट्रवादीशी एकमत झालेलं आहे, 8-9 जागेंवर शिवसेनेशी झाले आणि आज पुन्हा आम्ही बसणार आहोत आणि संध्याकाळपर्यंत महाविकास आघाडीची आम्ही घोषणा करू। त्यामध्ये इतर पक्षांनाही आम्हाला सामावून घ्यायचं आहे। रिपब्लिकन पक्ष आहे नागपुरातले, वंचितशी सुद्धा आम्ही बोलणार आहोत। वंचितचे जर घ्यायचं असेल तर काँग्रेस आपल्या कोट्यातून त्यांना जागा देईल? हो, आपल्या काँग्रेसच्याच कोट्यातनं त्यांना द्यावं लागेल आणि आमची इच्छा आहे की आम्ही त्यांना सुद्धा सोबत घेऊ। मनसे हा एक पर्याय आहे, मग त्या संदर्भात काय विचार सुरू आहे? नाही, मनसे आमचा विषय नाही आहे, तो शिवसेनेचा विषय आहे। ते आपसात काही बोलतील, पण आमची तर शिवसेनेशी डायरेक्ट महाविकास आघाडी आहे ना, तर आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी याच्या व्यतिरिक्त रिपब्लिकन पक्ष नागपुरातले आहे त्यांच्याशी आणि वंचित यांच्याशी आम्ही बोलणी करत आहोत। तुम्ही आधी घोषणा करणार आहे की एबी फॉर्म देऊन मग उमेदवारी अर्ज भरायची वेळ निघून गेल्यानंतर एकत्र घोषणा करणार? आमचं जवळपास ठरलेलं आहे, आमचे फॉर्म आहे, आम्हाला काय नेऊन भरायचे आहे आणि जे बायफर्केशन झालं आहे 10 झोनमध्ये द्यायचे आहे, तर प्रत्येक मतदारसंघाने झोन निहाय आमची यंत्रणा कामाला लागली आहे। ते काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सर्व त्या झोनमध्ये जाऊन एबी फॉर्म दाखल करतील। 129, 12 आणि 10 हा 3 पक्षाचा महाविकास आघाडीमधला फॉर्म्युला ठरला आहे आणि सध्याच्या क्षणापर्यंत तरी याच फॉर्म्युल्यावर नागपूर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष निवडणूक लढायला तयार आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमणेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक